आता बघा दिवसभरातील पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गेले 8 दिवस कोकणात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, डोळ्यासमोर विझत असलेलं भात पीक वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड, सोशल मीडियावरील व्हिडिओतून कोकणातल्या शेतकऱ्यांची व्यथा अधोरेखित। भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसानं 474 गावातील 43,000 शेतकऱ्यांना फटका, हातातोंडाशी आलेला भात पीक पाण्याखाली, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसाचा मिरची पिकावर गंभीर परिणाम, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, नुकसान भरपाई देण्याची मागणी। जळगावच्या बोदवड तालुक्यातील जामठीतल्या येवती शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, खुडून गेलेल्या जमिनीवर पडलेल्या मका गेला वाहून, तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील काही गावांना पुन्हा पावसानं झोडपलं, शेतीचं मोठं नुकसान, शेतात पाणी साचलेलं आहे, कापसासह इतर पिकं पाण्याखाली गेली। बुलढाण्यामध्ये रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कपाशी, मक्यासह इतर पिकांचं नुकसान झालंय। मोताळा, चिखली, बुलढाण्यासह इतर तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे। जळगावच्या बोदवड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। आमदार चंद्रकांत पाटलांकडून पाहणी करण्यात आली, पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले। नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस पडण्याचा पुणे हवामान खात्याचा अंदाज आहे, तर नोव्हेंबरमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता आहे। जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेवगा तांडा गावात रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय, राठोड कुटुंबाने शेतात कापून ठेवलेल्या मक्याचे नुकसान झालेलं आहे।